नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त अशी चविष्ट गरमागरम बटाट्याची सुक्की भाजी। चवीला तर खूप भारी लागते। टिफिनसाठी मस्त असं एक ऑप्शन आहे। तर घाई गडबडीच्या वेळेस पटकन बनवून तयार होते। चला तर मग आपण पटकन या रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, तरच तुम्हाला ही बटाट्याची सुकी भाजी करता येईल। चला तर मग मस्त अशी झटपट होणारी टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथं बघून घेऊया। तर इथं 4 बटाटे मी बॉईल करून घेतले, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या याचा ठेचा करून घेतला। हिरव्या मिरच्याचा कलर लाल झाला आहे। तुम्ही हिरव्या किंवा मग लालसर मिरच्या दोन्ही प्रकारच्या घेऊ शकता, काही फरक पडणार नाही त्यामध्ये। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला। कढीपत्त्याचे काही पानं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ लागेल। सगळ्यात आधी या बटाट्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहे। सगळ्यात आधी इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। आता इथं हलकासा तवा गरम झाला, यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि तेल सुद्धा हलकसं गरम करून घ्यायचं। आता तेल इथं हलकसं गरम झालं, यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे। हे बघा, 1 मिनिट छान मोहरी अशी तडतडून द्यायची आहे की यामध्ये कढीपत्त्याचे पानं आहे हे सुद्धा घालून घ्यायचे। इथं यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घेतली आहे। छान मस्त अशी खमंग फोडणी बसते। आणि यामध्ये लगेच आता कांदा घालून घ्यायचा। मस्त असा स्मेल येत आहे फोडणीचा। आता कांदा हा सोनेरी रंगावर हलकासा परतून घ्यायचा आहे। इथं बघा, मस्त असा कांद्याला सोनेरी रंग आला आहे। लसूण मिरचीचा ठेचा आहे हा घालून घ्यायचा आणि तेलामध्ये छान हा ठेचा परतून घ्यायचा आहे। तुम्हाला ठेचा नसेल करायचा नका करू, त्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी काही हरकत नाही। 1 मिनिटभर छान हा ठेचा परतून घ्यायचा यामध्ये। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घ्यायचं। चांगलं याला परतून घ्यायचं। तर मी छान परतून घेतलं आणि त्याचसोबत इथं बटाट्याच्या फोडीसुद्धा करून घेतल्या। छान अशा मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या, यामध्ये घालून घ्यायचे। तर तुम्ही याला बटाट्याची पिवळी भाजी म्हटलं तरी काही हरकत नाही। तर यामध्ये छान हे मिसळून घ्यायचं। तर टिफिनसाठी झटपट बनवून ही भाजी तयार होते, जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही। घाई गडबडीच्या वेळेस पटकन बनवून तयार होते। छान असं फिरवून घ्यायचं जेणेकरून या बटाट्यामध्ये छान चव उतरेल। 3-4 मिनटे छान याला असं परतून घ्यायचं। बघा, इथं मी मस्त 3-4 मिनटं छान ही बटाट्याची सुकी भाजी फिरवून घेतली। आता गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। टिफिनसाठी झटपट असं बनणारं ऑप्शन आहे हे। बटाट्याची पिवळी सुकी भाजी असे सुद्धा म्हणतात किंवा मग बटाट्याची भाजी असं सुद्धा म्हणू शकतं त्याला। तर झटपट बनवून ही तयार होते। तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।